जय हिंद जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज या कंपनी संदर्भात माहिती घेणार आहोत. जसं की तुम्ही आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाहिलंच असेल की या स्टॉकमध्ये 6% फॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्याचं एकमेव कारण म्हणजे या कंपनीला कॅनडामधील फार्मास्युटिकल ड्रग्स डायरेक्टोरेट या कंपनीने एक नोटीस दिली आहे, नॉन कंप्लायन्सी नोटीस. तर याच्यामध्ये असे नमूद केले आहे की सेमिग्लुटाइड इंजेक्शनसाठी जो अर्ज दिला होता त्याच्यामध्ये काही डेटा जो आहे तो अपूर्ण असल्याचे सांगितले आहे. तर हा इनकम्प्लीट असलेला डेटा पूर्ण करून पुन्हा पाठवण्याचे त्यांनी सांगितले आहे आणि याच कारणामुळे थोडंसं आपला सेलिंग प्रेशर याच्यामध्ये पाहायला मिळालं. तर ॲक्च्युअलमध्ये घाबरण्याचे कारण आहे का किंवा अजून पॅनिक सिच्युएशन बनू शकते का, त्यासाठी आपण याचे फंडामेंटल अनालिसिस करणार आहोत आणि व्हॅल्युएशन चेक करणार आहोत. त्यासाठी नेहमीप्रमाणे आपण जे आपले 10 मेट्रिक्स आहेत, जे आमच्या टीमने खूप सारा रिसर्च करून अनालिसिस करून बनवले आहेत, जे तुम्हाला आता स्क्रीनवरती देखील दिसले असतील. त्याच्यामध्ये 1 ते 10 अशी आम्ही रेटिंग दिलेली आहे. ती रेटिंग कशा प्रकारे असेल तुम्हाला मी आता सांगतो. तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असणार आहेत, म्हणजे ते फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत आणि इन्व्हेस्टिंगच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याचा नक्कीच विचार करू शकता. त्यानंतर 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ऑरेंज झोनमध्ये असणार आहेत, म्हणजे त्यांच्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर आपला ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे. आणि 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असणार आहेत, म्हणजे ते फंडामेंटल वीक आहेत, जे आपल्याला अवॉइड करायचे आहेत. तर चला मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूयात आणि ह्या स्टॉकचे आपण फंडामेंटल चेक करूयात. सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो. तर याच्यामध्ये कंपनी एकूण कॅपिटल वापरून किती प्रमाणामध्ये नफा निर्माण करते ते आपल्याला समजते. त्याचा रेशो किती पाहिजे, 13% किंवा त्यापेक्षा जास्त. ॲक्च्युअलमध्ये 22.7 आहे, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर ROE, रिटर्न ऑन इक्विटी, याच्यामुळे आपल्याला समजते की कंपनीने शेअर होल्डर्सकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणामध्ये नफा निर्माण केला. तर त्याचा रेशो किती पाहिजे, 14 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 18 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर डेट टू इक्विटी रेशो, याच्यातून आपल्याला समजतं की कंपनीवरती कर्ज किती प्रमाणामध्ये आहे. तर त्याचा रेशो किती पाहिजे, 0.5 किंवा त्यापेक्षा आतमध्ये पाहिजे, आणि ॲक्च्युअलमध्ये 0.16 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजे कंपनी आपला नफा वापरून व्याज किती प्रमाणामध्ये भरू शकते ते आपल्या याच्या माध्यमातून समजते. तर त्याचा रेशो किती पाहिजे, 4 किंवा त्यापेक्षा जास्त. ॲक्च्युअलमध्ये 24.5 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचा आहे ते म्हणजे OPM, ज्याला आपण ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन असं म्हणतो. याच्यामध्ये कंपनीच्या एकूण रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातामध्ये किती नफा शिल्लक राहिला ते आपल्याला समजतं. तो किती पाहिजे, 18 किंवा त्यापेक्षा जास्त. ॲक्च्युअलमध्ये बघितलं तर 24.3 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी, याच्यामध्ये कंपनीचा नफा खरा कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते. तर त्याचा रेशो किती पाहिजे, तर 4 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 3 आहे, त्यामुळे हा पॉईंट जो तो निगेटिव्ह आहे. त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन, म्हणजेच कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते आहे की नाही ते आपल्याला समजते. त्याचा रेशो किती पाहिजे, 3 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 5 आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर अल्टमन झेड स्कोर, याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते. त्याचा रेशो किती पाहिजे, 2.6 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 5.27 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे प्रमोटर प्लेज. आता प्रमोटर म्हणजे कोण, तर ते कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते. तर त्यांनी त्यांच्या शेअर्सवरती कर्ज घेतले की नाही ते आपल्या याच्या माध्यमातून समजतं. आता त्याचा रेशो किती पाहिजे, 0 पाहिजे, तर ॲक्च्युअलमध्ये 0च आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढचा आहे ते म्हणजे CAGR, ज्याला आपण कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट असं म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो. तर तो किती पाहिजे, 12 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ॲक्च्युअलमध्ये 22.3 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. आता ओव्हरऑल रेटिंग जर आपण बघितली तर जवळजवळ 9ची रेटिंग आलेली आहे मित्रांनो, म्हणजेच हा स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये जातो आहे, म्हणजेच हा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, ज्याच्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून नक्कीच विचार करू शकता. आता झाले फंडामेंटल्स. आता आपण याचं व्हॅल्युएशन बघूया, म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राईसला स्टॉक ट्रेड करतो आहे तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला आता समजेल. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण प्राईस टू अर्निंग रेशो पाहतो, जो इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PE आहे 32.9 आणि स्टॉकचा PE आहे 17.4, म्हणजे एकदम चांगला आपल्याला PE इथं पाहायला मिळतो आहे. EBITDA 10च्या आतमध्ये पाहिजे, EBITDA आहे 10.7, म्हणजे ठीकठाक आहे. पेग रेशो 1च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो 0.46 आहे, पेग रेशो देखील आपल्याला चांगला पाहायला मिळतो आहे. आता ओव्हरऑल जर आपण बघितलं मित्रांनो तर स्टॉक तर फंडामेंटली स्ट्रॉंग आहेच आणि व्हॅल्युएशन देखील अतिशय उत्तम आहेत. जरी आपल्याला आजच्या दिवसाला 6%चा फॉल पाहायला मिळाला असला तरी देखील कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे आणि व्हॅल्युएशन देखील अतिशय चांगलं आहे. तुम्ही जर पाहिलं तर मोठे इन्व्हेस्टर जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स असतात मित्रांनो, अशाच करेक्शनचा वेट करत असतात. जेव्हा पण चांगल्या स्टॉकमध्ये फंडामेंटली स्ट्रॉंग असणाऱ्या स्टॉकमध्ये अशा प्रकारचं करेक्शन येतं तेव्हा ते एक बाईंग अपॉर्च्युनिटी म्हणून घेतात. त्यामुळे तुम्ही देखील
एखादी विशिष्ट अशी लेवल बघून त्यामध्ये तुम्ही तुमचे पोझिशन या स्टॉकमध्ये घेऊ शकता. आता हे मित्रांनो कोणत्याही प्रकारचं बाय आणि सेलचं रिकमेंडेशन नाही आहे, फक्त तुम्हाला एज्युकेशनल पर्पजसाठी माहिती दिली जाते, जेणेकरून तुम्ही अशा कोणत्याही स्टॉकमध्ये ब्लाइंडली इन्व्हेस्टमेंट करू नये. तर आता आजचा आपण दुसरा स्टॉक पाहणार आहोत तो म्हणजे लर्सन अँड टर्बो. तर हा स्टॉक घेण्यामागचं कारण मित्रांनो, त्यांनी त्यांचे क्वार्टरली रिझल्ट जे आहेत ते अनाऊन्स केलेले आहेत आणि आकडेवारी अतिशय चांगली आलेली आहे. परफॉर्मन्स हा अतिशय आपल्याला चांगला पाहायला मिळाला आणि जे मोठमोठे ब्रोकरेज हाऊसेस आहेत मित्रांनो, ते या स्टॉकमध्ये बुलिश असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. तर ॲक्च्युअलमध्ये हा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की नाही तो आपण आज पाहणार आहोत. तर चला त्यासाठी आपण त्याचे फंडामेंटल चेक करूयात. सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे ROC, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. ते किती पाहिजे? 14 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये 14.5 आहे, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर रिटर्न ऑन इक्विटी 14 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे, ॲक्च्युअलमध्ये 16.6 आहे, हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर डेप टू इक्विटी 1.5 किंवा त्याच्या आतमध्ये पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये 1.32 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज 3 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे, ॲक्च्युअलमध्ये आपण जर पाहिलं तर 3.54 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन 12 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये 14.5 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर कॅश फ्लो क्वालिटी 4 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये 4च आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर फ्री कॅश फ्लो डिसिप्लिन 3 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये 5 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर अल्टमन झेड स्कोर किती पाहिजे? 2.99 किंवा त्यापेक्षा जास्त आणि ॲक्च्युअलमध्ये 3.76 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर पुढचं म्हणजे प्रमोटर प्लेज जी आपल्याला 0% पाहिजे आणि ते जर आपण पाहिलं तर जवळजवळ प्रमोटर्सकडे होल्डिंगच नाही आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारे, त्यामुळे हा पॉईंट जो आहे तो निगेटिव्हमध्ये जाणार आहे. आता याची डिटेलमध्ये तुम्हाला मी थोडीशी माहिती देतो. आपण हे 10 पॉईंट पहिले आपण कंप्लीट करून घेऊया. त्यानंतर पुढचा आहे ते म्हणजे CAGR कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, जो आपल्याला 12 किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे आणि ॲक्च्युअलमध्ये 9.73 आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्ह आहे. आता याची ओव्हरऑल रेटिंग जर आपण बघितली तर 8ची रेटिंग आली आहे, म्हणजे हा स्टॉक जो आहे तो ग्रीन झोनमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे हा स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून विचार करू शकता. आणि आता मगाशी जे तुम्हाला मी सांगितलं की याच्यामध्ये प्रमोटरची होल्डिंगच नाही आहे, ज्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्ह गेला आहे. परंतु दरवेळी प्रमोटरची होल्डिंग नसणं हे निगेटिव्ह असू शकत नाही किंवा ही निगेटिव्हची साईन असू शकत नाही, कारण जर प्रमोटर्सकडे होल्डिंग नाही आहे तर ती होल्डिंग आहे कोणाकडे ते देखील आपल्याला बघणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण याचा थोडासा आपण होल्डिंग पॅटर्न बघूया. तर फॉरेन इन्व्हेस्टर्सकडे 19.48% होल्डिंग आहे, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सकडे 43.34ची होल्डिंग आहे, गव्हर्नमेंटकडे 0.24 आणि पब्लिककडे 36.92 आणि याच्यामध्ये देखील जे लर्सन अँड टर्बो या कंपनीचे एम्प्लॉईज अँड ट्रस्ट आहे त्यांच्याकडे 14.32 आहे आणि अदर्स म्हणजे जे बाकी रिटेलर्स आहेत त्यांच्याकडे 22.62 आहे. अशी ओव्हरऑल 100%ची होल्डिंग्स आहे. आता इथे मोठ्या प्रमाणात ओनरशिप जे आहेत आपल्याला मोठ्या इन्स्टिट्यूशन्सकडे पाहायला मिळते आणि यांचं मॅनेजमेंट प्रोफेशनल एक्झिक्युटिव्ह चालवत असतात, त्यामुळे जरी प्रमोटर्सकडे होल्डिंग 0 असली तर त्यांची ओनरशिप जे आहे ते मोठ्या इन्स्टिट्यूशन्सकडे असल्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे. आता याची आपण व्हॅल्युएशन बघूया. तर व्हॅल्युएशनमध्ये आपण दरवेळी पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा PE आहे 22.2 आणि स्टॉकचा PE 34.2, तर ठीकठाक आहे, एवढा पण महाग नाही आहे. त्यानंतर EBITDA 10च्या आतमध्ये पाहिजे, EBITDA 17 आहे. त्यानंतर पेग रेशो 1च्या आतमध्ये पाहिजे, पेग रेशो देखील 1.5 आहे. म्हणजे व्हॅल्युएशन पण ठीकठाक दिसत आहेत, एवढे पण अट्रॅक्टिव्ह नाहीत आणि खराब देखील नाहीत, म्हणजे चांगले व्हॅल्युएशन आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण या 2 स्टॉकचा आज ॲनालिसिस केला आहे. दोन्ही स्टॉक आपल्याला फंडामेंटली स्ट्रॉंग दिसत आहेत आणि व्हॅल्युएशन देखील आपल्याला ठीकठाक दिसत आहे. तर तुम्ही देखील यावर तुमचं थोडंसं ॲनालिसिस करून याच्यामध्ये बाईंग ऑपॉर्च्युनिटी तुम्ही शोधू शकताय. आणि तुम्हाला देखील कोणत्या स्टॉकबद्दल जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल, जर फंडामेंटल ॲनालिसिस करायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, तर त्या रिलेटेड आम्ही व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू त्याची अपडेट तुम्हाला मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ जी आहे ती तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.